मागे एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं आणि हे ऑर्डर केलेलं पार्सलसुद्धा तुम्हाला मी दाखवलेले होते आणि आता याचं काहीतरी शिवणार आहे असं सांगितलं होतं. आता त्याचीच वेळ आलेली होती. हे आता जे पण फॅब्रिक आहे ना तर ते कट करण्याचे, तर म्हटली चला पुन्हा एकदा तुम्हाला दाखवून देऊया. आता हे नेट आहे 15 मीटर बरं का आणि त्यानंतर ना हे सॅटिनचं फॅब्रिक आहे 3 मीटर. तर आता ह्याच्यापासून सुंदर असं आपण काहीतरी क्रिएटिव्हिटी करणार आहोत. आणि हो, तुम्ही असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी ना आपल्या चॅनल पेजला सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळ्यात आधी तुम्हाला व्हिडिओज पोहोचतील, त्याची नोटिफिकेशन मिळत राहील. तर चला आता मी हे कट करायला घेते. तर इथं जे सॅटिनचं फॅब्रिक होतं ना तर त्याला घडे वगैरे घालून घेतले, फोल्ड केले आणि त्यानंतर मी आतला भाग होता तो मी प्लेट्स न टाकताना हा अम्ब्रेलामध्ये कट करणार आहे बरं का. तर आता हे मी पहिल्यांदाच असं करते. तर जे अम्ब्रेलाचं असतं ना तर खालचा अस्तर सुद्धा आणि वरचा भाग सुद्धा मग अम्ब्रेलाचा असतो, पण मी वरचा जो नेटचा आहे ना कापड तर तो मी प्लेट्समध्ये टाकणार आहे आणि जो आतला सॅटिनचा फॅब्रिक असणार आहे तर ते मी असं काही अम्ब्रेलामध्ये घेतले. तर अम्ब्रेलामध्ये थोडंसं कमी पडलं होतं, मग मी तिथे अटॅच केली आणि त्यानंतरनं आता हे खालचा भाग जो होता तो सगळा काही कट झालेला होता आणि वरचा पण जो भाग होता बॅक आणि फ्रंटचा तर ते दोन्हीसुद्धा मी कट करून घेतले आणि लगेच होतं बरं का. आता हे वन पीस म्हणायचं कट करायचं म्हटलं ना तर लगेचच होतात. त्यानंतरनं मी दोन्हीसुद्धा फ्रंट आणि बॅक साईडचे नेकसुद्धा काढून घेतलेले आहेत आणि आधी तिने असं काही सांगितलेले होते बॅक आणि फ्रंट साईडचे. आता तिच्याच सगळ्या गोष्टी म्हणजे आवडीनिवडीनुसार सगळे सिलेक्ट झालेले आहेत इथे. आता काय करायचं आणि तिच्यासाठीच मी शिवते हे. तर आता दोन्हीसुद्धा जॉईंट करून झालेले आहेत. फ्रंट आणि बॅक साईडचं नेक वगैरे काढून घेतले आणि जॉईंट केले आणि समोरचा भाग असा काही झालेला आहे वरचा आणि खालचा. आणि त्यानंतर ना आता मी प्लेट्स टाकलेले होते अम्ब्रेलाला आणि ते सगळे जॉईंट करून घेतले आणि हे जॉईंट करताना ना मला एवढा त्रास झाला ना, कारण खूपच जास्त फुगत होतं हे आणि 15 मीटर नेट आहे त्यातलं मी जवळपास एक 7-8 मीटर मी हे नेट वापरलेलं असेल आणि फायनली बघा पूर्ण काय असं झालं होतं. आणि ह्याला ना मी 2 दिवस शिवलेले आहे थोडं थोडं करून, एका दिवसामध्ये झालेलं नव्हतं आणि कस्टमरला पण मला दुसऱ्यांचे द्यायचे होते. तर वेळ काढून मी 2 दिवसामध्ये हे पूर्ण वन पीस रेडी केलेलं होतं. आता पूर्ण तर झाला होता, मग लेकीने म्हटली मला सेम टू सेम पाहिजे, तर तुम्हाला मी तो पिक्चर दाखवते तिने कसं दाखवलेलं होतं मला. मग त्याच्यासारखंच आलेलं आहे की नाही तुम्ही सुद्धा नंतर मला कमेंटमध्ये सांगाल. आणि त्यानंतरनं बघा आता फायनल लुक आदितीचा. तर आदितीचा बड्डे होता तर त्यासाठी मी हे तिला वन पीस शिवलेलं होतं आणि तिने पिक्चर मला असं काही दाखवलेली होती, तुम्हाला इथे कोपऱ्यामध्ये दिसेलच. आणि खूप सुंदर असा लुक आलेला होता बरं का ह्या ड्रेसचा. तर काहीतरी नवीन म्हणून मी हे असं काही शिवलेलं होतं. तर तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल पेजला पुन्हा एकदा सांगते सबस्क्राईब करा आणि बघा तो कोपऱ्यामध्ये आहे ना फ्रेम, तर सेम टू सेम. तर चला बाय.